सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे निवडून आलेले काही नगरसेवक हे नॉट रिचेबल असल्याची माहिती सूत्रांनी दिली। मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असल्यामुळे विरोधी बाकांवर बसण्याची मानसिकता नसलेले ठाकरे गटाचे काही नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते। शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना वांद्रे इथल्या ताजलँड्स हॉटेलमध्ये ठेवण्यात आले। तसंच इतर पक्षातील नगरसेवकांना आपल्याकडे आणण्यासाठी शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सक्रिय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ठाकरे गटाचे काही नगरसेवक नॉट रिचेबल असून ते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। उदय, ठाकरे गटाचे साधारण किती नगरसेवक नॉट रिचेबल आहेत आणि खरंच ते एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत का? काय तपशील याबद्दल? विशाल, जी वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली आहे त्यानुसार मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये आपण पाहिलं आहे की शिवसेना ठाकरे गटाचे जे नगरसेवक निवडून आलेले त्यापैकी काही नगरसेवकांना विरोधी पाकावर बसण्याची इच्छा नसल्याची माहिती मिळते आहे आणि त्यानुसार ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी संपर्कात असल्याची देखील माहिती मिळते आहे। त्यानुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर हे सक्रिय झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार किमान 2 आकडी संख्या एवढे नगरसेवक जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते आहे। त्यामुळे पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत मुंबईच्या राजकारणामध्ये। आपण पाहतोय की महायुतीला मुंबईकरांनी स्पष्ट बहुमत दिलेलं आहे, मात्र कुठेतरी चढावर दिसून येत आहे आपल्या पक्षाची ताकद आणि शक्ती प्रदर्शन करण्यामध्ये आणि त्याचमुळे ऑपरेशन टायगर जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि त्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक हे नॉट रिचेबल आहेत आणि ते नॉट रिचेबल असलेले नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते आणि त्यानुसार आता ऑपरेशन टायगर जे आहे शिवसेनेकडनं सक्रिय करण्यात आल्याची देखील माहिती मिळते। पण ऑपरेशन टायगर म्हणजे आपल्या प्रेक्षकांकरता नेमकं हे आहे तरी काय? साधारण किती? तू जसं म्हणाला की 2 आकडी नगरसेवक जे ते नॉट रिचेबल आहे, याबद्दल ठाकरे गटाकडनं काही प्रतिक्रिया येताना दिसते का? याबद्दल आपण पाहिलं की सकाळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला डिवचणारं अनेक वक्तव्य जे आहेत ते केलेले आहेत, मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं अगदी पडदा मागून अगदी सायलेंटपणे ऑपरेशन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। खरं तर जेव्हा निकाल लागलेला आहे त्या निकालाच्या संध्याकाळपासूनच हे ऑपरेशन जे आहे ते सुरू झालेलं आहे। अनेक जे ठाकरे गटाचे नगरसेवक त्यांची मनधरणी करण्याचं सुरू झालेलं जे अनेक आधीपासूनच शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्कात होते आणि त्यामुळे आता महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे ते विरोधी बाकावरती बसू इच्छित नाही। त्यांची इच्छा आहे विरोधी बाकांवरती बसण्याची, त्यामुळे त्यांच्या विभागातील जी विकास कामं करायची असतील किंवा त्यांच्या अनेक कामं जी मार्गी लावायची असतील तर आपल्याला सत्तेमध्ये राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्या दृष्टिकोनातून ठाकरे गटाचे अनेक नगरसेवक जे ते नॉट रिचेबल झालेले आणि नॉट रिचेबल झालेले नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यानुसार आता पुढील काही दिवस काय घडतं हे पाहावं लागेल। किती नगरसेवक जे आहेत ऑपरेशन टायगर अंतर्गत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करतील हे आता पाहावं लागेल। पण यामध्ये कायदा हा त्यांना आड येऊ शकतो, म्हणजे पक्षांतर बंदी कायदा हा जो मुद्दा असतो हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडून आलेल्या प्रतिनिधींना कितपत लागू होतो, ती देखील एक अडचण यामध्ये निर्माण होऊ शकते का जर भविष्यात तसं घडतंय तर? अगदी विशाल, हाच प्रश्न सर्वप्रथम तांत्रिकदृष्ट्या उपस्थित करण्यात आला होता की पक्षांतर बंदीचा कायदा जो आहे मुंबई महापालिका निवडणुकीमधून निवडून आलेले जे नवनिर्वाचित नगरसेवक त्यांना लागू आहे का? त्या संदर्भात जी माहिती देण्यात आली त्यानुसार मुंबई महापालिकेचे जे नियम आहेत अधिनियम ते 1888च्या लॉनुसार आहेत। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये असे नियम जे ते लागू आहेत किमान पुढील 30 दिवस जे आहेत अशा प्रकारे नगरसेवक जे ते आपला स्वतःचा निर्णय जो आहे नवनिर्वाचित नगरसेवक स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकतात आणि ते कुठल्या पक्षाला समर्थन द्यायचं याचा पूर्ण अधिकार ते नवनिर्वाचित नगरसेवकांना असल्याची माहिती मिळते। त्या पक्षांतर बंदीचा कायदा जो आहे मुंबई महापालिकेतून निवडून आलेल्या नगरसेवकांना लागू नसणार। बरोबर। उद्या आपल्याबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत आपल्याबरोबर आहेत। अरविंद सावंतजी, हे खरं आहे का की आपल्या पक्षाचे निवडून आलेले काही नवनिर्वाचित नगरसेवक म्हणजे ज्यांचा आकडा 2 अंकी आहे ते एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहे किंवा त्यांच्या पक्षातल्या नेत्यांच्या संपर्कात आहेत? हास्यास्पद कुठला म्हणजे नववर्षातला सर्वात मोठा विनोद आहे हा। तो कशासाठी असतील? काल बैठक झाली, सगळे हजर, इतकं उत्तम वातावरण आहे आणि ज्या संघर्षातनं ते निवडून आलेत ना त्यांना अभिमान आहे। ती विकली न जाणारी अवलाद एवढं लक्षात ठेवा। विरोधी बाकावर बसायचं नाही ही मानसिकता आहे आपल्या, म्हणजे काय प्रश्न येत नाही ना? काय मोठं आहे त्याच्यात? नवीन काय शिवसेनेला? शिवसेनेचा इतिहास बाहेर झाला। मुंबई महापालिकेतली सत्ता वगळता बाकी आम्ही साधारणपणे किती ठिकाणी सत्तेवर राहिलो असे 66 पासूनचा इतिहास बघा, मग कळेल। पण मग अरविंद सावंतजी, या सगळ्या याच्यात आपल्या वॉर्डमधली कामं होऊ शकत नाही जर आपण विरोधी बाकावर बसलो तर? मग या मानसिकतेतनं ते आजपर्यंत विरोधी पक्षात नगरसेवक काम करत नव्हते
काय केलं नाही त्यांनी. त्यांचे नगरसेवक काम करत होते आमची सत्ता असताना. कोणी रोखतं? सामाजिक कामं कशी रोखू शकतात? सर्वसामान्यांची आधी मुळात महानगरपालिका म्हणजे गटर मटर एवढंच म्हणतो ना आपण. मग ती कामं रोखता येतात का? रोखून दाखवावीत त्यांनी रोखूनच दाखवावीत. जी आम्ही आहोत ना. त्या फक्त नगरसेवकाचे काय शहराचे आमदार आहेत, खासदार आहेत, यांची शहराशी बांधिलकी आहे आणि सर्वसामान्य जनतेशी पण बांधिलकी आहे. धंदे आम्ही नाही करत. जी धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. अरविंद सावंत यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, सगळे नगरसेवक मोठ्या संघर्षातून निवडून आलेले आहेत, ते एकसंध आहेत, पक्षाशी प्रामाणिक आहेत आणि भले विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली तरी त्या माध्यमातून देखील आपल्या वॉर्डमध्ये विकास करून आणण्याची त्यांची ताकद आहे.